माझे माझे म्हणून बंधू कुणाची बहीण कुणाची कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या पाठी सर्वच राहील तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार दो दिसाची तुझी जवानी नाही पुढे टिकणार रे वृद्धपण येता जवळी वैद्य काय करणार प्राण्या मायेचा बाजार नाही कोणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकला रे प्राण्या माझे माझे ज्यांना वेळीच संस्कार झाले ज्यांना वेळीच मार्गदर्शन मिळालं ना ते मुक्त झाले वेळीच ज्यांना मार्गदर्शन मिळाले ते मुक्त झाले पालण्यात असलेल्या मुलाला मदालसा माता उपदेश करतायत ज्या हिंदुस्थान मध्ये आम्ही कार्य करतोय ह्या हिंदुस्थानची संस्कृती आणि संस्कार एवढे श्रेष्ठ आहेत की अशा कितीतरी आदर्शयुक्त माता या महाराष्ट्रामध्ये या हिंदुस्थान मध्ये होऊन गेल्या त्यांचा आदर्श आम्ही घ्यायला हवा असे कितीतरी महापुरुष असे कितीतरी महात्मे या हिंदुस्थान मध्ये असे कितीतरी साधू सत्पुरुष संत या महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थान मध्ये होऊन गेले त्यांचा आदर्श घ्यायला हवा आम्ही त्यांच्याकडे पाहून त्यांचं चरित्र पाहून आणि त्याप्रमाणे आम्ही आमचं जीवन सुंदर करण्याचा प्रयत्न करावा पालण्यात असलेल्या मुलाला मदालसा माता उपदेश करतायत हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा या देहाचा भरवसा पुत्र न धरावायसा माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा बहुत ठकियले मृग जळाच्या आशा तृष्णा सांडुनिया योगी गेले वनवासा ज्याला कळलं ना माऊली ज्याला सत्य कळलं ना तो त्याच वेळेला सर्वस्व अर्पण करायला तयार होतो सगळं सोडायला तयार होतो बरं का घरामध्ये जोपर्यंत मनासारखं होतंय ना तोपर्यंत मस्त की सगळं काही चालू असतंय मग असं वाटतंय की आमचा संसार कधी संपूच नाही मनासारखं असतंय तेव्हा काय मनासारखं जेव्हा चालू असतंय तेव्हा असं वाटतंय आमचा संसार कधी संपूच नाही मनाविरुद्ध झालं का कितीतरी माणसं अशी आहेत घ्या तुमचा तुम्ही करा ही पोरं हे संसार हा घरदार सांभाळा मी चाललो परत येते क्षणिक वैराग्य म्हणतात त्याला क्षणिक वैराग्य भरत हरी राजाची आपण नेहमी कथा ऐकत असतो बरं का न्यायी राजा आहे धर्माचरण करणारा राजा आहे धर्माने वागणारा राजा आहे बरं का अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करणारा राजा आहे बरं का आणि राजाला असं वाटलं की सर्व काही आपल्याकडे आहे काही कमी नाही कशाची कमतरता नाही एक सुंदर स्त्रीशी लग्न झालं काहीतरी पिंगला नाव तिचं बरं का असं म्हणतात जेवढं घर चांगलं करू ना आपण चांगला कलर देऊ ना रंग देऊ ना तेवढी निगा पण घ्यावी लागते कालपासून सांभाळतो हे कपडे मी बाबा कुठे डाग लागता कामा नाही यांचा फोन जेव्हा आला ना या सेवेचा आपले माझे साडू राजन दादा महाराज म्हणे 6 तारीख कुठे घेऊ नका ज्या दिवशी आईचं देहावसन झालं त्याच दिवशी त्यांनी फोन केला बरं का आणि दुसऱ्या दिवशी भालूकवाल्यांचा फोन आला आज तिथे उत्तरकारी आहेत भालूकला माझे मित्र आहेत त्यांचे जावई माणिक दादा लोणे अग्नी दिली आणि फक्त स्मशानाच्या बाहेर पडले तिथून फोन केला महाराज 6 तारीख कुठे घेऊ नका म्हटलो गेले अहो अग्नी दिली ना बाहेर आलोय बरं का मग त्यांना म्हटलं दादा नाही जमणार माझा एकदा शब्द गेला नाही पण महाराज काहीतरी करा माझ्यासाठी नाही दादा नाही जमणार मग ठीक आहे कुठला तरी एक कार्यक्रम तुम्हाला करायचाच आहे त्यांची इच्छा आहे तुमचा कार्यक्रम तिथे झालाच पाहिजे सांगा मग रात्री कार्यक्रम तिथे होता
बरं का. आता तिथून पुन्हा घरी जायचा, घरची पुरत इथं यायचं, म्हणून मग इकडे वस्तीला आलो. कालपासून हे कपडे सांभाळतोय मी, कुठे लागता कामा नये. ते लागलं असेल काय काय काय. आता हे जर माझे असे रंगबिरंगी असते, काय असे चौकड्यांचे असते, एवढी काय सांभाळायची गरज लागली नसती. चांगला घर रंगरंगोटी केलेला आपल्याला सांभाळावा लागतो. चांगले कपडे आपल्याला सांभाळावे लागतात. सुंदर आहे बाई, रूपवान आहे, काय राजाच्या मनासारखी मिळालेली आहे. पिंगला राजा आनंदी आहे, जीवापार प्रेम करतोय, जीवापार प्रेम करतोय. सांगू का, पतीवर जी अपार प्रेम करते आणि एक निष्ठेने त्याच्याशी त्या ठिकाणी एक निष्ठेने कार्य करते, तिला पतिव्रता म्हणतात. पतिव्रता म्हणतात. त्या पतिव्रतेप्रमाणे तो पती, तो राजा त्या पत्नीवर एक निष्ठेने कार्य करायचं, एक निष्ठेने प्रेम करायचं, एक निष्ठेने. बाकी कुठल्या महिलेचा विचारच नाही, विचारच नाही. आणि माऊली एवढा आनंदी होता, एवढा खुश होता की सगळं काही दिलंय मला, सगळं काही मिळालंय. अशाप्रमाणे तो कार्य करायचा, अशाप्रमाणे तो कार्य करायचा. बरं का. मध्ये कथा वेगवेगळ्या प्रकारची आहे, पण एक कमी वेळामध्ये आपल्याला पुढे जायचं म्हणून काही दिवसांनी त्या राजवाड्यामध्ये, त्या राज्यामध्ये एक साधू आले. आणि त्या साधूने बघितलं प्रजा अतिशय सुखी आहे, आनंदी आहे. जर प्रजा एवढी सुखी आहे, प्रजेवरून राजा समजतो. बरं का, प्रजेवरून राजा समजतो. कधी कधी काही लोक कपाळाला टिळा लावतात, कपाळाला टिळा लावून झाला की ते कंठाच्या इथे लावतात. दादांच्या आई बघा, कंठाच्या इथे मन आहे, बरोबर ना माऊली. त्या मनालाही टिळा लावला पाहिजे. मन, राजा, प्रजा. प्रजा कशी आहे राजावरून समजतंय, आणि राजा कसा आहे प्रजेवरून समजतंय. इंद्रिय ही प्रजा आहे. तुमचे डोळे काय पाहतात, मन सांगेल ते. कान काय ऐकतात, मन सांगेल ते. मुखातून काय येतंय, मनात वाटेल ते. मन कसं आहे तशी प्रजा. तिकडे प्रजा सुखी आहे, प्रजा आनंदी आहे, प्रजा धर्मकार्य करणारी आहे. आणि मग त्या साधूने विचार केला की प्रजेकडे जर एवढं चांगली कर्म, एवढं चांगलं कार्य जर पाहायला मिळतंय तर राजा कसा असेल. आणि ज्या वेळेला राजाची भेट झाली, त्यावेळेला राजांचं सगळं चरित्र बघितल्यानंतर, त्यांचं जगणं वागणं बघितल्यानंतर, त्या साधूने आपल्या झोलीमध्ये हात घातला आणि एक फळ त्या राजाला दिलं. सांगितलं, राजासाहेब, हे फळ याला अमर फळ म्हणतात. हे फळ जर तुम्ही खाल्लं तर आता जसे दिसताना तरुण, रूपवान, सुंदर, तसेच्या तसे शेवटपर्यंत दिसाल. तुम्हाला उदंड आयुष्य लाभेल. काय तेजस्वी राहाल, तरुण दिसाल शेवटपर्यंत, आणि उदंड आयुष्य लाभेल तुम्हाला, उदंड आयुष्य लाभेल. राजाने फल हातामध्ये घेतलं. साधू गेल्यानंतर राजा विचार करतोय, खऱ्या अर्थाने ह्या फलाची गरज मला नाही, माझ्या राणीला आहे. कारण राणी जर शेवटपर्यंत जशी आता आहे तशी सुंदर, रूपवान आणि तरुण जर शेवटपर्यंत राहिली तर माझ्या अशा अपेक्षा पूर्ण करेल, माझी सेवा करेल. बरं का. आणि म्हणून ते फल राजाने राणीला दिलं. पण राणीचं प्रेम होतं प्रधानावर, सेवकावर. राणीने विचार केलं, हे फल खाऊन जर उदंड आयुष्य लाभत असेल, जो खाणारा जसा आता आहे तसाच जर तरुण दिसत असेल, रूपवान, सुंदर दिसत असेल, तर मला काय करायचं हे फल खाऊन? मी प्रधानाला दिलं पाहिजे, त्या सेवकाला दिलं पाहिजे. काय, आणि दिलं सेवकाला. पण सेवकाचं प्रेम होतं एका वेश्येवर. त्या सेवकाने विचार केला, ह्या फळाची मला आवश्यकता नाही. जर शेवटपर्यंत तरुण, रूपवान, सुंदर आणि उदंड आयुष्य जर लाभत असेल तर हे फल मी वेश्येला दिलं पाहिजे. ज्या वेळेला त्या हातामध्ये वेश्येच्या फल दिलं आणि तो राजा, तो प्रधान सांगतोय, तो सेवक सांगतोय, रूपवान दिसशील शेवटपर्यंत, तरुण राहशील शेवटपर्यंत, उदंड आयुष्य लाभेल शेवटपर्यंत तुला,
ऐकता ऐकता ती वेश्या म्हणते, हेच आयुष्य माझं कधी संपतंय असं मला झालंय, घाणीत पडलोय मी, घाण कर्म करतोय मी, माझ्या वाट्यालाच घाण कर्म आलेली आहेत, कधी संपतात एकदांची आणि कधी एकदाचा ह्या जगाचा निरोप घेते असं मला वाटतंय. जर शेवटपर्यंत मी तरुणच राहिले तर लोक लचके तोडतील, शेवटपर्यंत जर सुंदरच दिसले तर लोक जगू देणार नाहीत, आणि उदंड आयुष्य लाभून मला काय करायचंय, काय करायचंय मला उदंड आयुष्य लाभून. आणि मग त्या वेश्येने विचार केला, ह्या फळाची जर खरी गरज असेल तर माझ्या राजाला, न्यायी आहे, धर्माचरण करणार आहे, नीतीने वागणार आहे, नीतीने जगणार आहे. ज्या वेळेला ती वेश्या राजाकडे आली, राजे साहेबांची भेट घेतल्यानंतर राजांच्या हातामध्ये ते फळ दिलं आणि बोलायला सुरुवात केल्यानंतर तिच्या बोलण्याकडे लक्षच नाही राजांचं. राजा फळाचं निरीक्षण करायला लागला. माझ्या मुखातून जे शब्द गेले तेच शब्द मी ह्या वेश्येच्या मुखातून ऐकतोय. तरुण दिसशील, शेवटपर्यंत रूपवान, उदंड आयुष्य लाभेल. अरे हे फल तर माझ्या हातून मी माझ्या राणीला दिलं होतं. भरतहरी राजाने वेश्येला विचारलं, तुझी आणि साधूची भेट झाली का? कोणी साधू तुम्हाला मिळाले होते का? अहो वेश्या मी, मला चांगली माणसं भेटत नाहीत. काय म्हणते ती? व्यवसाय माझा कुठला? मला चांगली माणसं भेटत नाहीत, मला चांगल्या विचाराची माणसं भेटत नाहीत, साधू तर लांबच. मग हात जोडून विनंती करतोय, एवढं फक्त खरं सांगा, हे फल तुम्हाला दिलं कोणी? अहो तुमच्याच सेवकाने, तुमच्या प्रधानाने. ज्या वेळेला विचार केला, तपास काढला, त्यावेळेला राजाला खरी हकीकत कळली. आणि त्याच वेळेला राजगादीचा त्याग करून आपला लहान भाऊ विक्रमादित्यला राजगादीवर बसून राजा निघून गेला. बहुत ठकियले मृग जळाच्या आशा, तृष्णा सांडुनिया, योगी गेले वनवासा, योगी गेले वनवासा. आम्हालाही कधीतरी संसार करत असताना पश्चाताप होतो माऊली. कधीतरी आम्हाला त्या मनामध्ये आमच्या विचार येतो, बाद झाला आता, पुरे झालं संसार. कितीही पश्चाताप झाला, कितीही काही झालं तरी सोडून चालणार नाही. आम्हाला काय करायचंय? संसार करता करता परमार्थ करायचा आहे. ज्या वेळेला आम्ही संसार करत असताना कोणी एका व्यक्तीची सेवा करत नसून आमच्या वाट्याला आलेली कर्म आम्ही प्रामाणिकपणे करतोय, देव कार्य करतोय, ह्या उद्देशाने ज्या वेळेला आम्ही आमच्या घरात कार्य करू ना, त्यावेळेला आमच्या घराचं रूपांतर मंदिरामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळेला आमच्या संसाराचं रूपांतर परमार्थामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही, परमार्थामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. अध्याय 3 ओवी क्रमांक 80. देखा अनुक्रमा आधारे स्वधर्म जो आचरे, तो मोक्षो तेणे व्यापारी निश्चित पावे. माणूस म्हणून जन्माला घातलंय, माणूस म्हणून वागता आलं पाहिजे ना, माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. ज्याच्या अभिमानाने आम्ही कार्य करतोय माऊली, कोण आहे आपलं? नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची कन्या पुत्र ही नसते. आपले भार्या तर परक्याकडची बंधू भगिनी सगळे सोयरे आपले इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपुले धरी कास तू धर्माची. कोण आहे आपलं? हे सगळी मंडळी झाली, सगळी धनसंपत्ती, घरदार, हे सगळं शेतीवाडी सगळं झालं. ज्याच्या बळावर आपण सगळं काही कार्य करतोय, तो देह तरी आपला आहे का? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? देह जाईल जाईल, याची काळ वा खाईल. काय नशिवंत आहे, जाणार आहे. आपलं वाटतंय देह शरीर आपलं नाहीये दादा, आपलं नाहीये. साधन दिलंय भगवंताने उद्धार करून घेण्यासाठी, हिताचं कार्य करून घेण्यासाठी साधन दिलंय. नरदेह आम्ही मार्गदर्शन प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि ते मार्गदर्शन करत असताना या ठिकाणी माऊली म्हणतात, ना तरी उदो असतो अपेसे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी.
जावंच लागणार आहे, नाशिवंत आहे, निरोप घ्यावाच लागणार आहे. किती काही केलं तर मृत्यू टाळता येईल माऊली, काय पर्याय केला तर मृत्यू टाळता येईल. इथे पर्याय नाही, इथे बदली माणूस नाही, इथे किती जरी पळवाटा काढले तरी काढता येणार नाहीत. एक वेळ माणसाचा डोळा चुकवाल, प्राण्या पक्षाचा डोळा चुकवाल, मृत्यूला तुम्ही फसवू शकत नाहीत, फसवू शकत. मग जावंच लागणार आहे. जाण्याच्या आधी आम्ही काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. जीव म्हणून जन्माला घातलं, शिवाला प्राप्त करून घ्यायचंय. उद्या पडणारं पाणी आमच्या घरावर जरी पडलं तरी नितोलीच्या रूपाने खाली येत आहे. कौलांवरून पत्रांवरून खाली पडताना त्याला नितोल्याच म्हणतात ना. त्या अनेक नितोल्या एकत्र झाल्यानंतर त्याची काय तयार होते गावामध्ये? ओहोळी. त्या सगळ्या ओहोळ्या एकत्र आल्यानंतर ओहोळ, ते सगळे ओहोळ एकत्र आल्यानंतर नदी, प्रवास चालू आहे. जीवनाचं एक सूत्र बघा, सर्वांनी व्यवस्थित ऐका. आमच्या सुद्धा जीवनाचा प्रवास चालू आहे माऊली. पाण्याचा आदर्श आम्हाला घेता आला पाहिजे, नदीचा आदर्श आम्हाला घेता आला पाहिजे. आम्हाला प्रवास करायचंय कुठपर्यंत? आम्हाला प्रवास करायचंय कुठपर्यंत? जोपर्यंत सागराला मिळत नाही तोपर्यंत. सागराला मिळाल्यानंतर प्रवास संपला. कासरिता गंगीसी मिळाली मिळणी मागे एकच झाली, मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वता. जाऊन सागराला तुम्ही तुमच्या बारवी नदीचं, उल्हास नदीचं पाणी वेगळं कराल का? कालू नदीचं पाणी वेगळं कराल? बादशा नदीचं पाणी वेगळं कराल? तानसा नदीचं पाणी वेगळं कराल? नाही करता येणार. सागरच, समुद्रच. आम्हाला सुद्धा आमच्या जीवनाचा प्रवास करत असताना ते रूप प्राप्त करता येतंय का? त्या तत्वाला प्राप्त होता येतंय का? कुठून आलोय आम्ही? आम्ही गावाचं नाव सांगतो, आम्ही वडिलांचं नाव सांगतो, आम्ही आईचं नाव सांगतो. त्याच्याही पलीकडे काहीतरी तत्व आहे ना. कुठून आलो आपण? कुठून उत्पत्ती आहे? मिठाची निर्मिती कशापासून होते बरं? मीठ काय झाडाला येतंय का? मिठाची काय वेल असते का? पाण्यापासून निर्मिती आहे मिठाची. काकड्यामध्ये गाभंग आहे. नोहे सारिता निराले, लवण मेळविता जले. काय म्हणून सासू हात जोडून सुनेला 4 वेळा विनंती करते, कमी पडला तर चालेल, जास्त पडता कामा नाही. कारण कमी पडला तर परत टाकता येईल, जास्त पडला तर काढून घेता येत नाही. कारण मिठाचा एकदा पाण्याशी संपर्क आला की वेगळे पण उरत नाही. मिठाचा एकदा पाण्याशी संपर्क आला की वेगळं पण उरत नाही. तसं आम्ही या ठिकाणी कार्य करत असताना जीवाचा शिवाशी संपर्क झाला की वेगळं पण उरलं नाही पाहिजे. परमार्थ का करावा माणसाने? वेगळं नाही राहायचं आम्हाला. मी तूपणाची झाली बोलवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. सत्ययुगामध्ये, कृतायुगामध्ये मोठमोठ्या अक्षरांचे राक्षस होते. हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, मोठमोठ्या नावांचे अक्षरांचे, जास्त अक्षरांचे राक्षस होते, मोठमोठ्या नावांचे. हिरण्याक्ष एक अक्षर त्यातला कमी केला त्रेतायुगामध्ये रावण. अजून एक अक्षर कमी केला द्वापार युगामध्ये कंस. आता जर अजून एक अक्षर केला तर किती अक्षर राहतील बरं? 2 अक्षरांमधून जर अजून एक जर कमी केला तर किती राहील? एकच ना. ह्या कलियुगामध्ये माणसाला बर्बाद करणारा एकच नावाचा राक्षस जर कुठला असेल तर मी. काय? मी. आम्ही देवाला पाहण्यासाठी, देवाला शोधण्यासाठी प्रयत्न करतोय. कधीतरी मी शोधा. ज्या दिवशी मी सापडेल त्या दिवशी सगळ्या जगातल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. आयुष्य सुंदर होईल. मी शोधा, मी कुठे आहे, मी कोण आहे. जन्माला आल्याबरोबर पहिला पडलेला प्रश्न म्हणजे कोहम, मी कोण आहे. त्याचं उत्तर दिलंय 4ही वेदाने. अहम ब्रह्मास्मि, तत्वमसी, अयमात्मन ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, सर्व खलविदम ब्रह्म.
त्या रूपाला आम्हाला प्राप्त व्हायचं आहे, त्या स्थितीला आम्हाला प्राप्त व्हायचं आहे. वेगळे पण उरता कामा नाही. जाणं 100% सत्य. फक्त जायच्या आधी, जगाचा निरोप घेण्याच्या आधी आम्हाला काय करायचं आहे? आमचं हित साधायचं आहे. हित साधायचं आहे. बरं का? चांबड्याच्या डोळ्याने जर बघितलं तर आम्ही येताना काही घेऊन आलेलो नाहीत माऊली, काही घेऊन आलेलो नाहीत. क्या लेके आयो रे जग में, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. काहीच घेऊन आलेलो नाहीत आम्ही आणि काही घेऊन जाणार नाहीत इथून. काय घेऊन जाणार आहेत आपण माऊली? ज्ञानचक्षुने अध्यात्माच्या दृष्टीने जर बघितलं तर आम्ही प्रारब्ध घेऊन आलोय, संचित घेऊन आलोय. क्रियमान कर्म करून आम्हाला पाप किंवा पुण्य करायचं आहे आणि त्याच्यातून घट किंवा वाढवायचं आहे. जोडायचं आहे का काढून घ्यायचं हे आमच्यावर आधारित आहे. क्रियमान कर्म करून आमच्या वर्तमान कालावर आमचा भविष्य काल अवलंबून आहे. पेरले ते उगवते. आता जे आम्ही कर्म करतोय ना, भविष्यात आम्हाला तीच कर्म आमच्या मरणोत्तरच्या प्रवासामध्ये कामा येतात. भांडणाऱ्या बाया सुद्धा म्हणतात, महिला सुद्धा, किती आती करतेस वरती, जागा तर चांगली भेटली पाहिजे ना. म्हणजे भांडणाऱ्या बायांनी पण चांगल्या जागेची अपेक्षा करावा वरती. भांडणारे पुरुष सुद्धा बोलतात, अरे किती आती करतोय वरच्याला, सहन तर झालं पाहिजे ना. काय पण हे आम्ही जीवनाचा मार्गक्रमण करत असताना हा विचार करत नाही की आम्ही पाप गोळा करतोय की पुण्य गोळा करतोय. मरणोत्तरचा प्रवास आमच्या आजच्या प्रवासावर अवलंबून आहे माऊली. तारुण्यामध्ये जे जे काही आम्ही करतोय ना, त्याच्यावर आमचं भविष्य वृद्धापकाळ अवलंबून आहे. काय आणि मरणोत्तरच्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर ना मुलगा, ना मुलगी, ना आई वडील, ना पत्नी, ना घरदार, ना सोयरे, ना मित्र, ना कुटुंबदार, ना समाज. मरणोत्तरच्या प्रवासामध्ये प्रत्येकाच्या बरोबर असतो तो त्याने आयुष्यामध्ये केलेला धर्म, आणि धर्मच शेवटच्या वेळेला साथ देत असतो. धर्म, भुकेल्याची भूक जाणणे याला धर्म म्हणतात. तहानल्याची तहान जाणणे याला धर्म म्हणतात. माऊली, अंतःकरणापासून दुःख वाटतंय एका गोष्टीचं. एखाद्याच्या मुलाने किंवा मुलीने जर वाईट कर्म केली, जर काही चुकीचं कार्य केलं, तर ती वार्ता वाऱ्यासारखी पसरते, वाऱ्यासारखी पसरते. गावातील लहान मुलांकडे बघावा तोच विषय, तरुणांकडे बघावा तोच विषय, महिलांकडे बघावा तोच विषय, पुरुषांकडे बघावा तोच विषय, वृद्धांकडे बघावा तोच विषय, घरात बसलेली तोच विषय, पायरीवर बसलेली तोच विषय, नाक्यावर बसलेली तोच विषय, शेता बांधावर असलेली विषय तोच विषय, तो त्यांचा. एखाद्याच्या मुलाने किंवा मुलीने जर वाईट कर्म केली तर ती वार्ता वाऱ्यासारखी पसरते. पण आमच्याच बाजूला एखाद्याचा मुलगा अन्ना वाचून भुकेलेला आहे, आमच्या शेजारी राहून सुद्धा आम्हाला कळत नाही, आणि कळालं तरी ती वार्ता आम्ही जगापर्यंत पोहोचवत नाही. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. आमच्याच बाजूला अशी कित्येकांची मुलं आहेत, शिकायची इच्छा आहे, शाळा शिकायची इच्छा आहे, पुढे जायची इच्छा आहे, पण आई वडिलांची परिस्थिती नाही आहे. ही वार्ता आमच्यापर्यंत पोहोचत नाही, आणि पोहोचली तरी त्यांना सहकार्य करण्यासाठी आमचे हात पुढे जात नाहीत. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. कधीतरी एखाद्याच्या मुलीचं लग्न करायचं आहे, त्याची परिस्थिती नाही आहे, त्याला सहकार्य करता येतंय का बघा. एखाद्याच्या मुलाला शिकायची इच्छा आहे, त्याची परिस्थिती नाहीये, सहकार्य करता येतंय का बघा. आज कित्येक मुलं अनवाणी या रस्त्यामध्ये, या उन्हामध्ये, या तान्हामध्ये अनवाणी पायात चप्पल नसताना चालतायत. कधीतरी त्यांच्या पायाला चप्पल देता येते का बघा. ज्या दिवशी ती क्रिया आमच्याकडून घडेल ना, त्या दिवशी चालत्या बोलत्या देवांची सेवा आमच्याकडून घडल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी चालत्या बोलत्या देवांची सेवा आमच्याकडून घडेल, त्या दिवशी मंदिरातल्या देवाची आणि तीर्थाच्या देवाची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. ही भक्ती तुकोबांना अभिप्रेत आहे, ही भक्ती माऊलींना अभिप्रेत आहे, हा परमार्थ शांती ब्रह्मनाथ महाराजांना अभिप्रेत आहे. अहो, नेहमी दृष्टांत ऐकतोय आम्ही. नाथ महाराजांनी काशीशी गंगा आणली, पाजली कोणाला बरं? गाढवाला. काशीशी गंगा आणताना गाढवाला पाजायच्या उद्देशाने आणली का?
ती सांभाळून आणताना गाढवाला पाजाच्या उद्देशाने सांभाळून आणली का? प्रवास करत असताना ज्या वेळेला शांतीब्रह्मनाथ महाराजांना कळलं हे गाढव तडफडतंय, खऱ्या अर्थाने जर ह्या गंगेची गरज असेल तर आज या गाढवाला ज्या दिवशी ती जाणीव आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल ना माऊली, त्या दिवशी खऱ्या अर्थानं जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्र आदी करून सर्वच संतांना अभिप्रेत असलेला परमार्थ आमच्याकडून घडल्याशिवाय राहणार नाही. तो परमार्थ आमच्याकडून घडला पाहिजे, तो परमार्थ आमच्याकडून झाला पाहिजे. बघा जरा तसं जगता वागता येतंय का? संत म्हणतात जे जे दिशे भूत तेथे माणीचे भगवंत.